आजकाल गल्लीतल्या 2-4 पोरांना हाताशी धरलं, छाताड काढून फिरलं, 4 चौघात राडा केला, कपाळावर गंध लावला, गळ्यात चेन टाकली आणि 2-4 वेळा हाणामाऱ्या केल्या की लय जणांना वाटतं की आपण भाई झालो. दुनिया आपल्या मुठीत आहे, पण याच भाईगिरीच्या नादात आणि रागाच्या भरात एखादा मोठा गुन्हा घडला ना की मग जेलमध्ये गेल्यावर कळतं की बाहेर भाईगिरी करणाऱ्या वाघाला इथं कशी गुलामासारखी जिंदगी जगावी लागते. तेव्हा वाटतं की त्या दिवशी रागावर ताबा ठेवला असता तर आज ही वेळ आली नसती. मग रडणाऱ्या आईबापाचा आणि बायका पोरांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवायचा आणि जिंदगी काढायची. कारण ज्यांच्यासाठी भाईगिरीच्या नादात हा गुन्हा केलेला असतो ते साधी विचारपूस करायला पण फिरकत नाहीत आणि आपल्याला जेलमध्ये सडत राहावं लागतं. तर जेलमधलं जीवन कसं असतं, किती नरक यातना तिथं भोगाव्या लागतात, तिथलं खाणं पिणं राहणं कसं असतं, जेलमध्ये पुरुषच पुरुषांवर किंवा महिलाच महिलांवर बलात्कार का करतात, महिलांच्या आणि पुरुषांच्या जेलमध्ये काय फरक असतो, जेलमध्ये शिक्षा कशी असते, तिथले लोक कसे असतात, गुन्हेगारांना जर घरच्यांना भेटायचं असेल तर नियम काय असतात, या आणि यासारख्या अनेक मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत. त्याआधी वारी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता इमॅजिन करा की तुम्ही एक कैदी आहात. एकदा का कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली की पोलिसांची गाडी कैद्याला जेलमध्ये सोडते. जेलचा तो दरवाजा उघडला की तुमची बाहेरची सगळी भाईगिरी आणि मस्ती तिथल्या तिथंच गळून पडते. आत गेल्यावर सगळ्यात आधी तुमची झडती घेतली जाते. अंगावरचे कपडे सोडून सगळं काढून घेतलं जातं. घड्याळ, गळ्यातली चैन, अंगठी, खिशातले पैसे सगळं जमा होतं. त्यानंतर तुमचं नाव, गाव आणि गुन्ह्याची नोंद केली जाते. गुन्हेगारासारखा फोटो काढला जातो आणि तुम्हाला एक कैदी नंबर मिळतो. तिथून तुमची रवानगी होते एका मोठ्या हॉल सारख्या बॅरेकमध्ये, जिथं तुमच्यासारखे 100-150 कैदी खच्चून भरलेले असतात. त्यात खुनी, चोर आणि मोठे नामशेष गुन्हेगार शेजारी शेजारी बसलेले असतात. तिथं जमिनीवरच चटई टाकून झोपावं लागतं. पांघरायला नीट पांघरून पण नसतं. हिवाळ्यात कडक थंडीत कुडकुडत रात्र काढावी लागते. तर उन्हाळ्यात सगळ्यांच्या घामाच्या वासात त्या तोकड्या जागेत राहावं लागतं. जागा इतकी कमी असते की झोपल्यावर नीट पाय पसरायला पण जागा मिळत नाही. घाणीमुळे अंगाला खाज सुटते, जखमा होतात, पण तिथे औषधोपचारांचा पत्ता नसतो. आजारी पडला तरी कोणी डुंकूनही पाहत नाही. अनेकदा कैदी तिथेच तडपडून मरतात. तुरुंगातल्या टॉयलेट आणि बाथरूमची परिस्थिती म्हणजे घाणीचा कळस असतो. तिथे एका लहानशा कोठडीत जिथे आधीच क्षमतेपेक्षा जास्त कैदी कोंबलेले असतात, त्याच कोठडीच्या एका कोपऱ्यात नावापुरतं एक टॉयलेट असतं. त्याला ना नीट दरवाजा असतो ना नीट पडदा. बाकीचे कैदी तिथेच बसून जेवत असतात किंवा गप्पा मारत असतात आणि त्यांच्या समोरच तुम्हाला शौचाला बसावं लागतं. त्यातून येणारा तो भयानक उग्रवास संपूर्ण कोठडीत पसरलेला असतो, ज्यामध्येच त्या कैद्यांना आपला दिवस काढावा लागतो. तिथं श्वास घेणंही नकोसं वाटतं. आंघोळीची सोय तर त्याहूनही भयानक असते. तिथे कुणालाही एकांतात आंघोळ करता येत नाही. एका मोठ्या उघड्या हौदावर किंवा नळावर एकाच वेळी डझनभर कैद्यांना रांगेत उभं केलं जातं. पाण्याचा साठा मर्यादित असतो, त्यामुळे 2-4 तांब्या अंगावर ओतले की तुमची आंघोळ संपते. तिथं साबण किंवा स्वच्छतेच्या वस्तू मिळाल्या तर तुमचं नशीबच. अनेकदा कैद्यांना आठवड्यातून फक्त 2दा-3दाच आंघोळीला पाणी मिळतं. बाथरूमच्या भिंती शेवाळाने आणि गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी माखलेल्या असतात. तिथं पाण्याचा निवारा होण्याची सोय नसल्यामुळे सगळीकडे साचलेलं काळं कुट्ट पाणी आणि त्यातून फिरणारे किडे, उंदरं ही तिथलं रोजचं दृश्य असतं. सरकारकडून मिळणारं फिनाईल किंवा साफसफाईचं सामान कधीच कोठडीपर्यंत पोहोचत नाही. ते मध्येच गायब होतं. त्या अस्वच्छतेमुळे संपूर्ण परिसरात एक प्रकारचा सडका वास येत असतो, जो तिथून सुटल्यावरही तो घाणीचा वास त्यांच्या अंगातून जात नाही, असं अनेक कैदी सांगतात. जेलमधल्या जेवणाबद्दल बोलायचं तरी तर फक्त जगण्यासाठी जेवण असतं. त्याची क्वालिटी इतकी खराब असते की विचारायलाच नको. जेवण इतकं बेचव असतं की ते घशाखाली सुद्धा उतरत नाही, पण भूक मारण्यासाठी ते खाण्याशिवाय दुसरा पर्याय पण नसतो. जेवणाचं पण टायमिंग असतं. त्या व्यतिरिक्त दुसऱ्या वेळेत काहीही खायला प्यायला तुम्हाला मिळत नाही. सकाळी 7-8ला चहा आणि नाश्ता मिळतो. दुपारचं जेवण 10-11 वाजता मिळतं आणि रात्रीचं जेवण तर संध्याकाळी 5 वाजताच मिळतं. त्यानंतर भूक लागली तरीही काहीही खायला मिळत नाही. भूक लागली तरी उपाशीच झोपावं लागतं. जेवणामध्ये तेच मेनू सारखे असतात. चव नसलेली एक सुकी भाजी, पातळ वरण, जाडसर पोळ्या किंवा भात, जे दिलं जातं तेच मुकाट्यानं खावं लागतं. सुटलेले कैदी सांगतात की तुरुंगातल्या कैद्यांच्या जेवणात विशेषतः डाळीत किंवा भाजीत कापूर किंवा विशिष्ट प्रकारची औषधं मिसळली जातात. यामागचं मुख्य कारण म्हणजे कैद्यांची लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा पूर्णपणे मारून टाकणं. जेलमध्ये हजारो पुरुष कैदी एकत्र असतात. तिथे स्त्रिया नसतात, त्यामुळे त्यांची शारीरिक ओढ किंवा लैंगिक ऊर्जा वाढली तर तिथे बलात्कार किंवा अनैसर्गिक
अनैसर्गिक कृत्य वाढू शकतात. ही परिस्थिती हाताळणं पोलिसांना कठीण जातं, म्हणून त्यांची ही इच्छाच मुळापासून संपवण्यासाठी जेवणात अशा गोष्टी टाकल्या जातात. जेलमध्ये गेल्यावर कुणालाही रिकामं बसता येत नाही. प्रत्येकाला काही ना काही काम करावं लागतं. तिथं सुतारकाम, विणकाम, जेलची शेती पाहणं, स्वयंपाकघरात पीठ मळणं किंवा स्वच्छतेची कामं दिलेली असतात. जर सक्त मजुरीची शिक्षा असेल तर दिवसभर कडक उन्हात कष्टाची कामं सुद्धा करावी लागतात. या कामाबद्दल सरकारकडून अगदी थोडे पैसे मिळतात, जे तुमच्या खात्यात जमा होतात. त्या पैशातून तुम्ही जेलच्या कॅन्टीन मधून साबण किंवा बिस्किट यांसारख्या गोष्टी घेऊ शकता. जेलमध्ये सगळ्यात जास्त हाल तेव्हा होतात जेव्हा आपल्याला आपल्या नातेवाईकांची किंवा आई वडिलांची आठवण येते, पण आपण त्यांच्याशी बोलू शकत नाही. काही जेलमध्ये कॉइन बॉक्सची सुविधा असते, पण तिथे लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात आणि मोजक्याच मिनिटात तुम्हाला तुमचं बोलणं संपवावं लागतं. राहिला विषय भेटीचा, तर जेलमध्ये आई वडील किंवा बायको तुम्हाला भेटायला येतात तेव्हा त्यांना तासनतास उन्हात रांगेत उभं राहावं लागतं. तुमची भेट मुलाखत कक्षात होते, जिथे तुमच्या आणि घरच्यांच्या मध्ये एक जाड लोखंडी जाळी किंवा काच असते. तुम्ही त्याला स्पर्श देखील करू शकत नाही. तिथं ओरडून ओरडून बोलायला लागतं. हा वेळही काही अवघ्या मिनिटाचाच असतो. तुरुंगातलं आयुष्य म्हणजे नरकासारखं असतं. तिथे कैद्यांना माणसांसारखं नाही तर एखाद्या जनावरासारखं वागवलं जातं. पोलीस अनेकदा खूप क्रूरपणे वागतात. साध्या साध्या गोष्टीवरून बेदम मारहाण करणं, शिवीगाळ करणं आणि त्यांचा अपमान करणं हे तिथं रोजचंच असतं. पोलीस तर अमानुष वागणूक देतातच, परंतु नवीन आलेल्या कैद्यांना जुन्या कैद्यांकडून खूप त्रास सहन करावा लागतो. तिथे गुन्हेगारांचेही गट पडलेले असतात. ज्यांच्याकडे पैसा आणि ताकद आहे तो तिथला किंग असतो आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याचा छळ होतो. जुने कैदी नवीन आलेल्या कैदींना रॅगिंगच्या नावाखाली नग्न करणं, त्यांच्याकडून कोठडीतील संडास लघवी साफ करून घेणं आणि त्यांनी विरोध केला तर त्यांना जीव जाईपर्यंत बेदम मारहाण करणं असे प्रकार करतात. जे कैदी शरीरानं कमकुवत असतात किंवा जे दिसायला थोडे तरुण अट्रॅक्टिव्ह असतात त्यांचे हे जुने कैदी लैंगिक शोषण करतात. रात्रीच्या अंधारात कोठडीत काय चालतं हे कोणालाही सांगता येत नाही. जर एखाद्याने ओरडण्याचा प्रयत्न केला तर तोंड दाबून त्याला इतकी अमानुष वागणूक दिली जाते की तो पुन्हा कधीच तक्रार करण्याची हिंमत सुद्धा करत नाही. तिथे केवळ शारीरिक वासना महत्वाची नसते, तर समोरच्याला गुलाम बनवून त्याच्यावर आपली सत्ता गाजवणं हा मुख्य उद्देश असतो. आणि पोलीस जरी बघत असतील तरी ते अनेकदा या गोष्टींकडे डोळे झाक करतात, कारण त्यांनाही यातून स्वतःची सत्ता गाजवायची असते. नियम फक्त कागदावरच असतात, प्रत्यक्षात तिथे फक्त बळी तो कान पिळी हाच कायदा चालतो. तुरुंगाच्या आत शिरलं की बाहेरच्या चलनी नोटांची किंमत शून्य होते. तिथे फक्त टोकनच चालतं. जेलमध्ये गेल्यावर कैद्यांचे सगळे पैसे काढून घेतले जातात आणि त्या बदल्यात ठराविक रंगाची कुपन्स दिली जातात. हेच त्यांचं चलन असतं. चहा पाहिजे असेल, बिस्किट पाहिजे असतील किंवा एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर हे टोकन असणं आवश्यक असतं. जेलमध्ये ज्याच्याकडे टोकन जास्त तो तिथला श्रीमंत. पण तिथे टोकनपेक्षाही जास्त किंमत असते ती तंबाखूच्या पुड्यांना आणि सिगरेटला. एखादं काम करून घ्यायचं असेल किंवा कोणाला गप्प बसवायचं असेल तर या वस्तू इथं वापरल्या जातात. जेलमध्ये मोबाईल वापरणं हा सर्वात मोठा गुन्हा असतो, पण जो कैदी श्रीमंत आहे त्याच्यासाठी इथं काहीच अशक्य नसतं. बाहेर 10,000ला मिळणारा साधा मोबाईल जेलच्या आत पोहोचवण्यासाठी 50,000 ते 1,00,000 रुपये मोजले जातात. हे मोबाईल चोरट्या मार्गाने कधी जेवणाच्या डब्यातून, कधी कचऱ्याच्या बादलीतून, तर कधी चक्क भिंतींवरून फेकून आत पोहोचवले जातात. पोलिसांना किंवा जेलच्या कर्मचाऱ्यांना मोठी लाच देऊन हे फोन आत आणले जातात. एकदा का फोन आत आला की तो एखाद्या खजिन्यासारखा जपला जातो. तो लपवण्यासाठी कोठडीच्या जमिनीखाली खड्डे खाणले जातात किंवा संडासच्या पाईपमध्ये दोरीला बांधून लटकवले जातात. मोबाईल चार्ज करणं म्हणजे तर जीव मुठीत धरून केलेलं काम असतं. कोठडीतल्या इलेक्ट्रिक बोर्डच्या तारा तोडून किंवा बॅटरीचे जुगाड करून हे फोन चार्ज केले जातात. ज्या बड्या गुन्हेगारांकडे मोबाईल असतो ते जेलमध्ये बसूनच बाहेर आपली गँग चालवतात, खंडणी वसूल करतात आणि कोणालाही धमकवतात. ज्यांच्यासाठी जेलमध्ये फक्त राहण्याची जागा असते त्यांचं काम बाहेर तसंच्या तसं सुरू असतं. पोलीस जेव्हा अचानक झडती घ्यायला येतात ना, तेव्हा हे मोबाईल लपवण्यासाठी जी पळापळ होते ती बघण्यासारखी असते. कधी कधी मोबाईल वाचवण्यासाठी तो घाणीच्या डब्यात फेकला जातो, कारण पकडलं गेलं तर मिळणारा मार हा मरणापेक्षा भयानक असतो. एका साध्या सिम कार्डची किंमत जेलमध्ये लाखांच्या घरात असते. हे सिम कार्ड मिळवणं आणि ते चालू ठेवणं हे मोठं जिकरीचं काम असतं. जेलमध्ये जामर बसवलेले असतात, पण हे गुन्हेगार अशा काही जागा शोधून काढतात जिथं थोडंफार नेटवर्क मिळतं. तिथल्या PCO वरून घरच्यांशी बोलायला फक्त 5 ते 10 मिनिटच मिळतात, पण ज्याच्याकडे पैसा आहे तो किती पण वेळ कॉलवर बोलू शकतो. हा सगळा खेळ
खेळ भ्रष्ट सिस्टीमच्या जोरावर चालतो. जर तुम्ही पोलिसांचे खिसे गरम केले तर ते तुमच्या कोठडीकडे डुंकून सुद्धा बघत नाहीत. तुम्हाला हवं ते सुख तिथं उपलब्ध करून देतात. जेलमध्ये दोनच प्रकारचे लोक जगू शकतात. एक तर ज्यांच्याकडे प्रचंड दहशत आहे किंवा ज्याच्याकडे अफाट पैसा आहे. ज्या गरीब कैद्यांकडे बाहेरून पैसे पाठवायला कुणीही नाही ते या मोठ्या गुंडांची गुलामी करतात. तिथे कायद्याचं राज्य नसतं तर तिथे फक्त पैशांचं राज्य चालतं. तिथे तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही राजा आहात आणि नसेल तर तुमचे हाल जनावरापेक्षा वाईट होतात. तुरुंगातील या सर्व भयानक गोष्टींबरोबर एक गोष्ट चांगलीही असते की तुरुंगातून बाहेर पडल्यावर पुन्हा सन्मानानं जगता यावं म्हणून सरकार तिथे शिक्षणाची सोय करतं. ज्या कैद्यांना वाचता लिहिता येत नाही त्यांच्यासाठी साक्षरता वर्ग चालवले जातात. अनेक ठिकाणी मुक्त विद्यापीठांची म्हणजेच इग्नू किंवा YCMOU ची केंद्र असतात जिथून कैदी पदवी किंवा पदविकेचा अभ्यास करू शकतात. तिथे एक छोटी लायब्ररी सुद्धा असते जिथे धार्मिक पुस्तकं, कायदेविषयक माहिती आणि काही प्रेरणादायी पुस्तकं वाचायला मिळतात. काही कैदी तर जेलमध्ये राहूनच वकिलीचं किंवा इतर पदवीचं शिक्षण पण पूर्ण करतात आणि परीक्षेत नंबर देखील मिळवतात. ज्यांना अभ्यासात रस नाही त्यांच्यासाठी सुतारकाम, शिवणकाम किंवा संगणकाचे छोटे छोटे कोर्सेस शिकवले जातात जेणेकरून सुटल्यानंतर त्यांच्या हाताला काम मिळेल. पण या सगळ्या सुविधांचा फायदा फक्त त्याच कैद्यांना घेता येतो ज्यांची खरंच मनातून सुधारण्याची इच्छा असते. कारण जेलमधलं वातावरण इतकं तणावाचं आणि दहशतीचं असतं की तिथे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं खूप कठीण जातं. अनेकदा पुस्तकांपेक्षा तिथे गुन्हेगारीच्या जगाचे धडे जास्त मिळतात. तरीही ज्याला स्वतःचं आयुष्य बदलायचंय त्यांच्यासाठी हे शिक्षण म्हणजे एक आशेचा किरण असतो. जेल हे असं ठिकाण आहे जिथं माणसाचं मन पूर्णपणे कोलमडून जातं. आपण केलेल्या चुकीचा पश्चाताप करून करून हे कैदी भयंकर डिप्रेशनमध्ये जातात. रात्रीच्या वेळी जेव्हा पूर्ण जेल शांत असतं तेव्हा अनेक कोठड्यांमधून हुंदक्यांचे आवाज येतात जिथे आपली व्यथा ऐकून घ्यायला कोणी सुद्धा नसतं. साध्या साध्या गोष्टीसाठी तरसावं लागल्यामुळे माणसाचा आत्मविश्वास पूर्णपणे संपून जातो. अनेक तरुण मुलं जी फक्त एका रागाच्या भरात घडलेल्या गुन्ह्यामुळे किंवा चुकीच्या संगतीमुळे आत येतात ती तिथल्या अमानुष परिस्थितीमुळे कायमची मानसिक रुग्ण बनतात. बाहेर आल्यावरही त्यांना ते कैदी असल्याचं लेबल आयुष्यभर छळत राहतं ज्यामुळे त्यांचं भविष्य कायमचं उद्ध्वस्त होतं. आजच्या तरुण पिढीला मला हेच सांगायचंय की बाहेरून जे गुन्हेगारीचं जग ग्लोरीफाय केलं जातं ते प्रत्यक्षात एक जिवंत नरक आहे. तुमचा एक क्षणभराचा राग तुमच्या आयुष्याची पुढची 20 ते 25 वर्ष उद्ध्वस्त करू शकतो. ज्या आई वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं त्यांना कोर्टाच्या पायऱ्या झिजवताना आणि लोकांचे टोमणे सहन करताना बघणं ही जगातली सर्वात मोठी शिक्षा आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य अनमोल आहे. ते अशा घाणेरड्या कोठडीत सडवायचं नसेल तर आयुष्यात गुन्हेगारीच्या विश्वापासून लांब राहा आणि चांगला मार्ग निवडा. आयुष्य पुन्हा संधी देईलच असं नाही. म्हणूनच मिळालेल्या स्वातंत्र्याची कदर करा. रागावर नियंत्रण ठेवा. थोडं पण स्वतःच्या कष्टानं कमवा आणि सुखात आयुष्य जगा. यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.